नमस्कार मंडळी, रक्षाबंधनाच्या गोड नात्यासोबत आज बनवूयात अगदी मऊ, रसाळ आणि तोंडास टाकताच विरघळणारे काळे जामून. पाहताच तोंडाला अगदी पाणी सुटेल. तर मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खूप जणांचे गुलाबजाममध्ये आजपर्यंत पाक मुरत नाही, तर आज मी अगदी ट्रिक्स अँड टिप्ससोबत हे गुलाबजाम कसे तयार करायचे आणि अगदी आतमध्ये अगदी रसरशीत असा गुलाबजाम तयार होतो आणि आतमध्ये सुद्धा पाक अगदी सहज मुरतो. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपण पाक तयार करून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 कप एवढी साखर घ्यायची आहे. त्यानंतर त्याच कपाने आपल्याला जवळपास 2.5 कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही एक कटोरी किंवा काहीतरी एकाच कपाने मेजरमेंट करून घ्या. तर बघू शकता इथे 2 कप साखरेला जवळपास 2.5 कप एवढं पाणी मी घालून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे आणि याचं एक पाक तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला एकतारी वगैरे असं पाक तयार करून घ्यायचं नाही. अगदी थोडंसं चिपचिपीत होईल असं थोडंसं पाक तयार करून घ्यायचं आहे. सतत हलवत आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे आपली साखर बऱ्यापैकी विरघळलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 विलायची खलबत्त्यामध्ये मी कुटून घातलेल्या आहेत. तुमच्याकडे विलायची पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. त्यानंतर तुमच्याकडे गुलाबी सेन्स वगैरे काही असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. इथे मी फक्त विलायची पावडर घालून घेतलेलं आहे. त्यानंतर बघू शकता आपल्या पाकाला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. अगदी आपल्याला एकतारी पाक वगैरे काही करून घ्यायचं नाही. अगदी थोडंसं चिपचिपीत असं पाक तयार करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं हाताला चेक करून घ्यायचं. त्यानंतर आपलं थोडंसं चिपचिप वाटलं तर आपलं पाक तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून आपल्याला झाकण ठेवून हे पाक साईडला ठेवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं पाक तयार झालेला आहे. त्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि साईडला ठेवून घेणार आहोत. त्यानंतर एक मी गिफ्टचं गुलाबजाम पॉकेट घेतलेलं आहे. जवळपास हे 200 ग्रॅम एवढं गुलाबजामचं पॉकेट आहे. त्यानंतर त्याला फोडून आपल्याला संपूर्ण जे मिश्रण आहे गुलाबजामचं ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी संपूर्ण पॉकेट मधील जो गुलाबजामचं मिश्रण आहे ते सगळं काढून घेतलं आहे. हे 200 ग्रॅमचं पॉकेट आहे. त्यानंतर आपल्याला 1 कप एवढं दूध घेतलेलं आहे. त्यामधील आपल्याला ही नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे. त्यानंतर थोडं करून आपल्याला दुधाने हे मिश्रण मळून घ्यायचं आहे. तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं तूपसुद्धा घालू शकता. इथे मी तूप घातलेलं नाही. तर बघू शकता अगदी सैलसर हाताने आपल्याला ही पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी टाईट असं पीठ मळून घ्यायचं नाही. इथेच खूप जण चुका करतात. जर पीठ आपलं टाईट झालं तर गुलाबजामच्या आतमध्ये पाक मुरणार नाही. तर बघू शकता इथे आपल्याला पीठ मळताना अगदी सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं पीठ अगदी तुम्हाला अगदी जास्त सैलसर वाटत असेल, पण त्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी रेस्टनी ठेवल्यानंतर अगदी पीठ आपल्याला अगदी छान मुरला जातो आणि तयारसुद्धा होतो. तर बघू शकता परत थोडंसं मी दूध घालून घेतलेलं आहे. त्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. दूध पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं पीठ अगदी सैलसर दिसत आहे. तर तुम्हाला वाटेल की याचे गुलाबजाम कसे तयार होणार. तर बघू शकता अगदी 5 ते 10 मिनिट आपल्याला रेस्टला ठेवून घ्यायचं आहे. जो दूध आहे तो सगळं दूध जे आपलं पीठ आहे ते सगळं ॲब्सॉर्ब करून घेतो आणि आपलं पीठ अगदी छान तयार होतं. तर बघू शकता इथे 1 कप दूध घेतलेलं होतं, त्यापैकी अर्धा कप एवढं दूध मी आपल्याला लागलेलं आहे. त्यानंतर बघू शकता 10 मिनिटाच्या रेस्टनंतर आपला पीठ अगदी टाईट आणि अगदी छान तयार झालेला आहे. अगदी अशा पद्धतीने पीठ मळल्या तर आपल्या गुलाबजामना भेगा पडणार नाही. पीठ मळताना अगदी सैलसर असं पीठ मळा. तर बघू शकता एकही भेग न पडता आपले गुलाबजाम अगदी छान असे तयार होत आहेत. अशाच पद्धतीने एक करून आपल्याला सगळे गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जेवढा साईज कमी जास्त हवा आहे त्यानुसार तुम्ही छोटे किंवा मोठे गुलाबजाम तयार करून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे गुलाबजाम आपण तयार करून घेणार आहोत, कारण पाकात टाकल्यानंतर ते खूप मोठे होतात. तर बघू शकता इथे आपल्याला एक करून गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत. तिथे बघू शकता संपूर्ण गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत. तर बघू शकता एकही गुलाबजामला एकही भेग अशी पडलेली नाही. त्यानंतर इथे आपण गुलाबजाम तळून घेणार आहोत. इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपल्याला तळताना तेल अगदी मीडियम गरम हवं आहे, अगदी कडकडीत गरम नको. तर बघू शकता इथे त्यानंतर आपल्याला सतत हलवत आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. अगदी थोडंसं चमच्याने थोडंसं हलवत असं गुलाबजामना चारी बाजूने चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे एकसारखे.
तशा प्रकारे केल्यास एकसारखे गुलाबजाम आपले तळले जातात. तर बघू शकता चमच्याने थोडंसं सतत हलवत आपल्याला हे गुलाबजाम संपूर्ण बाजूने चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे एकसारखा कलर, त्यामुळे आपल्या गुलाबजामना एकसारखा कलर येतो. तर बघू शकता इथे एक माझी बॅच तळून झालेली आहे, ही आपली दुसरी बॅच आहे. तर बघू शकता इथे आपले गुलाबजाम छान प्रकारे तळले. गुलाबजाम तळायला अगदी आपल्याला 5 मिनिटं लागलेले आहेत. तर बघू शकता इथे तुम्हाला एवढा थोडंसं ब्राऊन कलर पाहिजे असेल तर ह्या कलरमध्ये सुद्धा तुम्ही गुलाबजाम काढून घेऊ शकता. मी इथे काळा गुलाबजाम बनवत आहे, त्यामुळे मी त्यांचा कलर थोडासा डार्क करून घेणार आहे. आपले साध्या गुलाबजामपेक्षा काळे गुलाबजाम तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. टेस्टलासुद्धा एकदम भारी लागतात. तर बघू शकता याचा कलर मी पुन्हा थोडंसं डार्क करून घेणार आहे. तर बघू शकता इथे आपल्याला सतत हलवत अशा चमच्याने चारी बाजूने आपल्याला सतत हलवत अशा पद्धतीने गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. अगदी चमच्याचं थोडंसं काठ लावून त्याला सतत असं परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपले गुलाबजाम बऱ्यापैकी काळे झालेले आहेत. त्यानंतर त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने सतत हलवत आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचा. आणि गुलाबजाम तळत असताना आपली गॅस मीडियमच पाहिजे. एकदम जर जास्त फुल गॅस असली, फुल फ्लेम असली तर आपले गुलाबजाम जळू शकतात. तर बघू शकता अगदी परफेक्ट असे काळे जामून आपले तळून झालेले आहेत. अशाच पद्धतीने मी सगळे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत. जो आपण पाक तयार करून घेतलेला होता तो थंड झालेला होता, त्यामुळे परत आपल्याला त्यामध्ये गॅसवर ठेवून एक उकळी आणून घ्यायची आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, गुलाबजाम आपल्याला पाकामध्ये टाकत असताना पाक आपल्याला गरमच पाहिजे, त्यामुळे आपला गुलाबजाममध्ये आतमध्येपर्यंत पाक चांगल्या प्रकारे मुरला जातो. खूप जणं थंड पाकामध्ये गुलाबजाम टाकतात, त्यामुळे त्यांच्या गुलाबजाममध्ये आतपर्यंत पाक मुरत नाही. तर बघू शकता इथे मी संपूर्ण गुलाबजाम टाकून घेतलेले आहे. त्यानंतर 1 तासासाठी रेस्टला ठेवून घेतलेले होते. 1 तासानंतर बघू शकता आपले गुलाबजाम अगदी रसरशीत आणि जो सगळा पाक होता तो संपूर्ण पाक अगदी ॲब्सॉर्ब करून घेतलेला आहे. तर बघू शकता इथे आपले एकदम रसरशीत असे गुलाबजाम अगदी आतपर्यंत पाक मुरलेला आहे. तर एक तुम्हाला गुलाबजाम मी उचलून दाखवते. तर बघू शकता अगदी परफेक्ट असा गुलाबजाम आपला तयार झालेला आहे आणि आतपर्यंत पाक मुरलेला आहे. तर बघू शकता अगदी रसरशीत आणि मऊसूद आणि स्वादिष्ट असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत. ह्या रक्षाबंधनाला तुम्ही आपल्या भावासाठी, बंधूंसाठी हे गुलाबजाम नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे. त्यानंतर एक गुलाबजाम आपण सर्व करून घेऊया. तर बघू शकता इथे मी प्लेटमध्ये सगळे गुलाबजाम सर्व करून घेत आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला पिस्त्याने मी गार्निशिंग करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा त्यामध्ये घालून घेऊ शकता. तर बघू शकता इथे एक गुलाबजाम आपण काढून घेत आहोत. खायला आणि बघायलासुद्धा अगदी टेस्टी असे झालेले होते. तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता इथे परफेक्ट आणि पाहायलासुद्धा अगदी स्वादिष्ट, तोंडाला पाणी सुटेल असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. जर तुम्हाला आतापर्यंत जर थोडासा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता अगदी परफेक्ट असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत. त्यानंतर त्यावर मी पिस्त्याने गार्निशिंग करून घेतलेलं आहे. ही सुद्धा मी रक्षाबंधन स्पेशल मैद्याची बर्फीची रेसिपी आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे. तुम्हाला जर ती बघायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथून जाऊन तुम्ही बघू शकता. तर बघू शकता इथे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. अगदी परफेक्ट अशी रेसिपी आणि अगदी आतपर्यंत पाक मुरलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी रेसिपी आणि अगदी 10 ते 15 मिनटात आपली ही रेसिपी बनवून तयार होते. मी इथे गिफ्टच्या पॉकेटचा यूज केलेला आहे. तुम्ही याऐवजी खव्याचासुद्धा गुलाबजाम तयार करून घेऊ शकता आणि हे सुद्धा गुलाबजाम टेस्टला एकदम भारी लागतात. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. तर बघू शकता इथे आपले गुलाबजाम अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहेत. तुम्हाला मी जवळून दाखवते. तर बघू शकता अगदी तोंडाला पाणी सुटेल असेच आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि टेस्टलासुद्धा एकदम टेस्टी झालेले होते. तर बघू शकता मी तुम्हाला एक गुलाबजाम तोडून दाखवते.
तर त्यामधील एक गुलाबजाम घेतलेला आहे. त्यानंतर मी बघू शकता अगदी छान असं गुलाबजाम आपलं तयार झालेलं आहे. अगदी रसरशीत आणि मऊसूत असा गुलाबजाम तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता इथे मी एक गुलाबजाम कट करून दाखवत आहे. अगदी आतमध्ये पाक मुरला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ जर आतापर्यंत जर थोडासा जरी व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, खात रहा.